हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. टायटल पाहून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे. हे आहे उदयपूरमधील सर्वात मोठं आणि सुंदर असं गार्डन, ज्याचं नाव आहे गुलाबबाग. तर चला पाहूया हे सुंदरसं गार्डन. तुम्हाला इथे जो ट्रॅक दिसत आहे, इथे टॉय ट्रेन चालते आणि या ट्रेनमधून आपण संपूर्ण गार्डन पाहू शकतो. आणि पाठीमागून अचानकच ट्रेन आल्यामुळे वीरा खूपच घाबरली होती. आपल्याला जर टॉय ट्रेनची सफारी करायची असेल तर इथे जो ॲरो दाखवले आहे त्या डायरेक्शनलाच ह्या ट्रेनचे एक स्टेशन आहे. तिथे जाऊन आपण तिकीट घेऊ शकतो आणि ह्या ट्रेनची सफारी करू शकतो. चला तर अजून पाहूया या गार्डनमध्ये काय काय आहे ते. इथे समोरच पुढे नवलखा महल म्हणून आहे. वेळ कमी असल्यामुळे आम्ही काही आतमधून पाहिलं नाही. उन्हाळ्याचे दिवस असून पण इथे इतकी छान ग्रीनरी आहे, त्यामुळे इथे थंडावा पण खूप राहतो आणि पावसाळ्यामध्ये तर ही ग्रीनरी पाहण्यासारखीच असते. तुम्ही सर्वजण पूर्ण दिवसभर जरी फिरले तरी हे गार्डन संपणार नाही, इतकं मोठं गार्डन आहे. तुम्ही पाहिलंच असेल तर वीरा खूप हॅप्पी झाली आणि खूप जोरजोरात पळत गेलेली आहे, कारण तिला समोरच तिच्या आवडतीच्या सगळ्या गोष्टी दिसल्यात आणि चालू झाली त्या दोघांची भरपूर अशी मस्ती. मुलांची मस्ती करून झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि समोरच तुम्हाला जे दिसत आहे ते आहे बर्ड पार्क. खूप वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स इथे आहेत. लास्ट टाइमच आम्ही हे पार्क पाहिल्यामुळे ह्यावेळी आम्ही गेलो नाही. या ठिकाणी पण हा छानसा ओपन एरिया आहे. इथे पण मुलं बॅडमिंटन, क्रिकेट अशा प्रकारचे गेम खेळतात. गार्डनमध्ये थोडंसं काम चालू असल्यामुळे ठिकठिकाणी अशी इथे माती टाकलेली होती, पण वीराने तिथे पण खूप एन्जॉय केला. थोडा थोडा अंधार पडायला लागला होता, त्यामुळे आम्ही गार्डनमधून बाहेर पडलो. जाताना पण हा व्ह्यू खूप छान होता. या साईडला तुम्हाला जिथे पाणी दिसते तिथे असे फाउंटन्स असतात, परंतु आज ते फाउंटन चालू नव्हतं. आणि तुम्हाला इथे जी बिल्डिंग दिसत आहे, इथे हे लायब्ररी आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.